मंडळी, अहो मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना. आज पहाटे सूर्य महाराज पश्चिमेला तर उगवले नाहीत ना. कारण 2022 साली एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली एकसंध शिवसेनेत बंड करणाऱ्या आमदार, खासदार आणि नेते मंडळींना मातोश्रीचा दरवाजा किलकिला झालाय म्हणे. अहो म्हणजे तसं सांगण्यात तरी येतंय. आणि हे मी नाही तर चक्क ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणतायत. हे तेच संजय राऊत आहेत ज्यांनी शिंदेंच्या नेतृत्वाखाली 2022 साली एकसंध शिवसेनेत बंड करणाऱ्या मंडळींना मातोश्रीची दारं बंद झाली आहेत असं ठणकावून सांगितलं होतं. पण त्याच संजय राऊतांची भूमिका आता काहीशी मवाळ झाली आहे का? कारण आता तेच संजय राऊत म्हणतायत की ज्यांना 2022 साली आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली असेल त्यांनी मातोश्रीवर यावं. आता बोला. मंडळी नमस्कार, मी पूर्वी भावे. एबीपी माझाच्या 0 आवर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सध्या वादाच्या ठिणग्या उडताना दिसत आहेत. आणि त्यावर काल भाष्य करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे बिनीचे आमदार अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. दानवेंच्या या वक्तव्यानं अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं. तेवढ्यात शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपला चांगलंच फैलावर घेतलं. आता छत्रपती संभाजीनगर जालना हा शिंदेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे भाजपचीही तगडी ताकद आहे. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघ शिवसेनेला न सोडता भाजपने तिथनं सुहास शिरसाटांना उमेदवारी दिली. आता आमदार अब्दुल सत्तारांचे चिरंजीव समीर सत्तार यांनीही तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आणि याच पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी संवाद साधताना आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवरचा आपला रोष व्यक्त केला. शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम भाजप करतंय असा सनसनाटी आरोप सत्तारांनी केला. केवळ एवढंच बोलून सत्तार थांबले नाही तर त्यांनी थेट एकेकाळी भाजपच्या मित्र असलेल्या ममता बॅनर्जींचं आणि बंगालमधल्या ममता दीदींच्या आत्ताच्या स्थितीचं उदाहरणही दिलं. आणि आपल्या नेतृत्वाला भविष्यात काळजी घेण्याचं आवाहनही केलं. आणि याच साऱ्या पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेनेत परतायचं त्यांनी मातोश्रीवर यावं असं मोठं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं. संजय राऊतांच्या या भूमिकेला आमदार अंबादास दानवेंनीही आज दुजोरा दिला. मातोश्रीवर येऊन कुणी भेटलं तर चर्चा पुढे जाऊ शकते असंही दानवेंनी म्हटलं. शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो, दोन शिवसेना असूच शकत नाहीत ना. शिवसेना जिथे ठाकरे तिकडे शिवसेना. आणि शिवसेनेचं काम हे सातत्यानं शिवसेना भवन किंवा मातोश्रीतून चालतं. जिथे ठाकरे नाहीत ती शिवसेना कशी असणार मला सांगा. मी मगाशी असं आपल्याला सांगितलं की ज्यांना पश्चाताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे, हा शेतकऱ्यांच्या आणि मराठी माणसांच्या विरोधातला पक्ष आहे, हा शेटजींचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, असं जर कोणाला जाणीव झाली असेल तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि उद्धवजींना भेटावं. ते शिवसेना दोन नाही, ते शिवसेना एकच आहे जी बाळासाहेबांची जे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करते. इथं बाकी गद्दार लोकांची गँग आहे. त्याच्यामुळे या गँग मधल्या कोणाला जर अशा पद्धतीनं भूमिका मांडायची असेल तर निश्चित त्याचं स्वागत करू आम्ही. त्यांनी उद्धवजींशी बोललं पाहिजे. टीका करणं वेगळं आणि मला असं वाटतं नमक हरामी करणं वेगळं. टीका रोज एकमेकावर करत असतो आपण, म्हणून काय एकमेकाची दुश्मन देत असतो. तर नमक हरामी करणं हे तर चुकीचं आहे. जर हे शिंदेकडे एकत्र येऊन जर का मातोश्री आला तर चर्चा पुढे जाऊ शकते. काय नाही जाणार, जाऊ शकते. खासदार संजय राऊत यांनी शिंदे समर्थक शिवसेना नेत्यांनी आपली चूक उमगली असेल तर मातोश्रीवर येण्याची दिलेली ऑफर आणि दोन्ही शिवसेना एकत्र येण्यावरती आमदार अंबादास दानवे यांनी केलेलं भाष्य आपण ऐकलं. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही एबीपी माझाच्या प्रेक्षकांना एक प्रश्न विचारलाय. तो प्रश्न आपण पाहूयात. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, शिवसेना विलिनीकरणाची उबाठा नेत्यांची ऑफर म्हणजे नक्की काय? शिंदे गटाची फिरकी घेणं, भाजपची कळ काढणं का खरंच दरवाजे खुले करण्याचा हा प्रयत्न आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय आम्हाला जरूर सांगा.
आता मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एखाद्या विषयावरती भाष्य करायची खोटी की त्याची प्रतिक्रिया राज्यभर लगेच उमटू लागते. त्यात संजय राऊतांनी जर शिंदेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांना चूक उमगली तर त्यांनी मातोश्रीवर यावं असं आवताण दिलं असेल तर त्याची चर्चा तर होणारच. पाहुयात भाजप नेते रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दोन शिवसेना एकत्र येण्याच्या मुद्द्यावरती काय काय प्रतिक्रिया दिल्या. ते असं म्हणतात की दोन शिवसेना एकत्र यायला पाहिजेत. असं कोण म्हणतं? अब्दुल सत्तार असं म्हणतात. असं नाही म्हणू शकत, सध्या नाही म्हणू शकत. अब्दुल सत्तार दाखवा मला असं पुढं म्हणलेलं म्हणाले, अब्दुल नाही म्हणूच शकत नाही सध्या. एवढे मोठे उभं केलंय ते धाडकन खाली येऊन जाईल. तेच ते म्हणतात ना, कामाख्या देवीला त्याग माहिती पण भाजप त्याग विसरला. अरे बाबा, त्यांनी तर कामाख्यावी त्याला असं वाटतं की आता माझ्याच बोलण्यामुळं सरळ झालंय. ते तर म्हणते तुम्ही विधानसभेतलं भाषण पाहिले की तुम्ही त्यांचे, माझ्याशिवाय या राज्यातला मुख्यमंत्री ठरवला जाणार नाही. म्हणजे काय अहंकार नाही हा? राज्याचा मुख्यमंत्री कोणी आमदार ठरवत असतो, एखादा एक आमदार, सगळे आमदार ठरवत असतात. समन्वय समितीच्या बैठकीत ठरलं होतं की आपापल्या नेत्यांनी आपापल्या आमदारांना, मंत्र्यांना काही मीडियावर बोलण्यापूर्वी आपल्या नेत्याची परवानगी घ्यावी. अब्दुल सत्तारांनी माननीय एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली का हे विचारावं लागेल. उद्धव साहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाची सेना ही एकत्र येणं न येणं हा निर्णय शेवटी आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे घेऊ शकतात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की भाजपा ही आता एकनाथ शिंदे त्यांना अडचण झालेली आहे. एकनाथ शिंदे हे त्यांना आता ओझं वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून एकनाथराव शिंदे नावाचं ओझं ते खांद्यावरून उतरण्याचा मार्ग भाजपा शोधतो, ही गोष्ट खरी आहे. तर सत्ताधारी महायुतीतल्या शिंदेंची शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपला सोडून जाणार नाहीत अशीच प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही दिली आहे. अजित पवार हे एकमेव नेते होते ज्यांनी भाजपला सोडलं असतं, कारण 2029 साली अजितदादाच मुख्यमंत्री झाले असते असं रोहित पवारांनी म्हटलं. सुप्रिया सुळे यांनी ईडी आणि सीबीआयच्या भीतीनेच विरोधी पक्षातील नेते भाजपकडे जात असतात अशी टिप्पणी केली. असं अनेक राजकीय पक्षांमध्ये जातं. काही प्रेमाने परत जातात, काही आईसनी परत जातात. आईस म्हणजे तुम्ही विसरला असाल तर इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आईस उन्हाळा पण वाढलाय आजकाल, त्याच्यामुळे काही आईसच्या केसेस असतात, काही प्रेमाच्या केसेस असतात. आता ते काळाप्रमाणे कळतं. एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष भाजपला सोडतील असं मला वाटतं. अजितदादा आज असते तर भाजपला 100% त्यांनी सोडलं असतं. हे धाडस आत्ताच्या या दोन पक्षातल्या नेत्यांना अजिबात त्या ठिकाणी होणार नाही हे मी स्पष्टपणे तिथं सांगतो. आणि या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांच्या फायली या दिल्लीला तिथं आहेतच. फक्त होणार एवढंच, काही लोक रुसतील, नाराज होतील, दिल्लीला जातील. आता MLC इलेक्शन जाहीर होण्यापूर्वी आपण बघितलं असेल, आता 4 जागा देऊन त्यांना शांत बसावं लागलं. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आम्ही सातत्याने जे बोलतोय की भाजप हा जो पक्ष आहे तो मित्र पक्षाला संपवल्याशिवाय राहत नाही. आणि अर्थातच आज आम्ही या संदर्भातच प्रश्न विचारला, त्याच्यावरती भरभरून प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण मीडिया सेंटरला पाहूयात. शिवसेनेच्या विलिनीकरणाच्या सगळ्या चर्चांबद्दल, नेत्यांच्या वक्तव्यांबद्दल काय म्हणतायत लोक. एक्सवरनं शेख जब्बार यांची प्रतिक्रिया आहे. अब्दुल सत्तारांचं वक्तव्य म्हणजे त्यांना लागलेली चाहूल आहे. त्यांना अंदाज आला असेल की भविष्यात भाजप शिंदेंच्या शिवसेनेला पूर्णपणे संपवणार. काल त्यांचं वक्तव्य आणि आज अंबादास दानवे यांच्याशी गळाभेट. पुढची प्रतिक्रिया आपण पाहतोय युट्यूबवरनं आहे. स्वरूप मुळे यांची. ठाकरेंची शिवसेना आता खरोखरच संपणार आहे म्हणून त्यांनीच केलेली ही खेळी आहे. युट्यूबची पुढची प्रतिक्रिया शौनक भिडे यांची. शिंदे गटाची फिरकी व भाजपची कळ दोन्ही गोष्टी असू शकतात. कृपया वास्तवात शिंदे गटासोबत विलिनीकरण करू नये. युट्यूबवरनं कुणाल सावंत यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे गटाला आता कळलं असेल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतची युती का तोडली. आता तरी उद्धव ठाकरेंकडे एकनाथ शिंदेंनी परत जावं. फेसबुकवरनं रितेश थारेवाल म्हणतायत, राजकीय विश्लेषकांच्या मते याला थेट अधिकृत ऑफर म्हणण्यापेक्षा दोन्ही पक्षांमधील अंतर्गत अस्वस्थता बाहेर येणं
असं म्हटलं जाते. तर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत या संपूर्ण मुद्द्यावरती आणि आता त्याच अनुषंगाने आपण प्रत्यक्ष 3 पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे, विरोधी पक्ष नेत्या मुंबई महापालिकेच्या किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्या सोबत असतील थोड्याच वेळात आणि त्याचबरोबर आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. दोघांचंही स्वागत आहे. किशोरीताई थोड्याच वेळात असतील अशी आपण आशा करूया. सगळ्यात आधी मनीषाताई, मी तुमच्याकडे येते. पडद्यावरती काय चाललंय ते तर आम्ही बघतोय, पण पडद्यामागे काही वेगळं चाललंय का असा प्रश्न यातून पडतो. कारण अब्दुल सत्तारांनी तर खुले आपला राग, आपली अस्वस्थता व्यक्त केली. अजून काही लोक आहेत का असे ज्यांना अशी अस्वस्थता वाटते असा प्रश्न त्यामुळे अर्थातच निर्माण झालाय. मनीषाताई, बघा, अब्दुल सत्तार जे बोलले ते त्यांचं मत आहे. विधान परिषदेची ही जागा, जालना संभाजीनगर, ही शिवसेनेची पारंपरिक जागा राहिलेली आहे. पूर्वी तिकडे अंबादास दानवे निवडून आले होते आणि आता त्याच्यावर भारतीय जनता पार्टीने क्लेम केला. ज्या जागांवर आमचे सिटिंग लोक होते विद्यमान, त्यांना जागा देण्यात आलेल्या आहेत. अर्थात संभाजीनगरमध्ये वेगळा विषय झाला आणि ती जागा वाटपामध्ये भारतीय जनता पार्टीला गेली. निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून, एक शिवसैनिक म्हणून अब्दुल सत्तार यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांना त्यांच्या मुलाला उभं करण्याची इच्छा होती, काही लपून राहिलेलं नाहीये आणि म्हणून त्यांना कदाचित एक आपली संधी हुकली आपल्या मुलासाठी, त्यामधून ते बोलले. पण हे पक्षाचं मत नाहीये, हे त्यांनी एक त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. मनीषाताई, शिवसेनेची मुस्कटदाबी भाजप करताय किंवा मुंडकट छाटताय शिवसेनेची मुस्कटदाबी करणं हा विषयच येत नाही. जागा वाटपांमध्ये अशा प्रकारची रस्सीखेच ही होत असते. मग ती कोणती निवडणूक असो, मग ती लोकसभेची असो, विधानसभेची असो, वॉर्डाची देखील, एखाद्या ग्रामपंचायतीत पण निवडणुका होतात, कुठल्याही स्तराची निवडणूक हो, तर रस्सीखेच चालू असते. आणि जेव्हा महायुतीमध्ये किंवा युतीमध्ये लढत असतात, मग आता इंडिया आघाडी सुद्धा, एक मिनिट, तिथे सुद्धा त्यांची रस्सीखेच नाही झाली का? तिकडे सुद्धा असे काही वक्तव्य होत नाहीत का? असे होत असतात ठीक आहे. वक्तव्य. मग ही क्षणिक रस्सीखेच आहे आणि ते स्थानिक सगळ्या राजकारणाचा भाग आहे असं तुम्ही म्हणताय. पण मला एक सांगा, त्यावरती संजय राऊतांनी ऑफर नक्की कशासाठी दिली असं तुम्हाला वाटतंय? नाही, संजय राऊत काय बोलतात त्याला आम्ही कोणीही सिरियसली घेत नाही. त्याला काही लोक सिरियसली घेतात, आम्ही घेत नाही. कारण ते काय बोलतात, त्यांचा इकडे एकीकडे त्यांनी माननीय उद्धव ठाकरे यांना विचारलंय का की मी असं बोलू का? अनेकदा त्यांनी पक्षाला अडचणीत आणलेलं आहे आणि इथे उद्धव ठाकरेंनी तर तेव्हा सगळ्यांनाच गेट आउट केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सल्लामसलत करून हे वक्तव्य केलं का असं विचारायला पाहिजे. बरं, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तसं न केल्याची शक्यता आहे? निश्चितच, कारण आम्ही तर त्यांच्या कुठल्याच वक्तव्याला सिरियसली घेत नाही. बरं, ठीक आहे. नवनाथजी, तुमच्याकडे येते. अशी संधी का वारंवार महायुती देत असते विरोधकांना आणि त्याचबरोबर मित्रपक्षांना सुद्धा तुम्ही सतत असुरक्षित ठेवताय, असं निरीक्षण, ऑब्झर्वेशन, अशी टीका तुमच्यावरती का केली जाते, असं चित्र सुद्धा नेहमीच का पाहायला मिळते? पूर्वी जी मुळामध्ये संजय राऊतांचं हे वक्तव्य म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना ऐसे मनमोजी को मुश्किल है समजाना, या जुन्या गाण्याप्रमाणे संजय राऊत रोज काहीतरी वायफळ बडबड करत असतात. त्यांच्या या वक्तव्याला सिरियस घेऊ नका. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही एकसंघ आहेत. या निवडणुका विधान परिषदेच्या झाल्या, या तिन्ही पक्षामध्ये जागा वाटप अतिशय व्यवस्थित झालं. तिन्ही पक्षाने अर्ज दाखल केले, एकमेकांच्या हातात हात घेऊन आम्ही लढतोय. उलट उबाटा गटाची अवस्था काय झाली ती बघा. येणाऱ्या काही काळामध्ये उबाटा गट हा काँग्रेसमध्ये विसर्जित केला जाणार आहे. त्यांना त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची सुपारी संजय राऊतांनी घेतली की उबाटा गट येत्या काही काळामध्ये काँग्रेसमध्ये विसर्जित करावा. त्याच्या पलीकडे संजय राऊतांच्या वक्तव्याला फारसं महत्व देण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी सातत्यानं, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, यांना सोबत घेऊन चालते. बरं नवनाथजी, तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालता आणि महायुतीमध्ये सतत समन्वय असतो, पण आज रवींद्र चव्हाणांची जेव्हा सुनील तटकरेंनी भेट घेतली त्याच्यानंतर बऱ्याचशा भेटीगाठी झाल्या आणि नंतर महेंद्र दळवींची जी कन्या आहे त्यांचा अर्ज मागे घेतला गेला. त्यामुळे रायगडचा तिढा सोडवायला लागला. तो सहज समन्वयातनं सुटलेला नाहीये किंवा संवादातनं सुद्धा तो साध्य नाही झालेला. पूर्वी जी एका घरामध्ये दोन सख्खे भाऊ असतील तर मतमतांतर निश्चित होतात.
मतभेद निश्चित होतात, पण मनभेद होत नाहीयेत. ज्या पद्धतीने रायगडचा सांगितलं, आम्ही रायगडचा तिढा सोडवला, पुण्याचा तिढा सोडून जिथे काही तिढा असेल तिथला सगळा तिढा सोडून आम्ही 17च्या 17 जागा महायुती म्हणून जिंकणार आहोत. कारण आमचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे, आमचा धर्म महायुतीचा धर्म आहे. बर. आमचा अजेंडा काय दाड्या कुरवण्याचा अजेंडा नाही, आमचा अजेंडा कोणाला काँग्रेसला खुश करण्याचा अजेंडा नाही. आम्ही महाराष्ट्र धर्म पाळतो आणि महाराष्ट्र धर्म पाळण्याचं ठीक आहे, काम तुम्ही आमच्या पक्षाच्या तुमच्या मते महायुतीच्या नीतिमत्तेप्रमाणे एकत्र येऊन पुढे जात आहे, हे सगळं खरं आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं की अब्दुल सत्तारांना अगदी उघडपणे मुस्कटदाबी होतीये, मुंडकं छाटलं जाते शिवसेनेच्या, इतक्या तीव्रतेने अशा पद्धतीची टीका करण्याची मित्रपक्षावरतीच का वेळ आली असेल? मनीषाताईंनी अतिशय स्पष्ट सांगितलं की ती अब्दुल सत्तार यांची वैयक्तिक भूमिका होती, ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नव्हती. जसं तुम्ही सांगितलं की अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी हवी होती, पण शिवसेना पक्षामध्ये प्रत्येकाच्या मुलाला लगेच संधी मिळते असं नाही, ते मेरिटच्या बेसवर निर्णय घेत असतात. कदाचित ती जागा संभाजीनगरची शिवसेनेला सुटली असती तरी अब्दुल सत्तार यांच्या मुलाला संधी मिळालीच असती अशी नाही. मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणूनची खतखत कदाचित त्यांनी महायुतीवर काढली असेल, भारतीय जनता पार्टीवर काढली असेल. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होईल, त्यांची ही नाराजी 100% दूर केली जाईल. एका घरामध्ये भांड्याला भांडं लागतं, तसं अब्दुल सत्तारांना वाटलं असेल की आपल्यावर अन्याय झाला. वैयक्तिक अब्दुल सत्तारांवर झालेला अन्याय म्हणजे शिवसेनेवर अन्याय झालेला नसतो. माहिती म्हणून आम्ही एकत्र आहोत. ठीक आहे मनीषाताई, तुमचं सुद्धा असं पूर्णपणे मत आहे की शिवसेनेवरती अन्याय झाला नाही, कारण महेंद्र दळवी कालच होते झिरो आवरवरती लाईव्ह आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जुईली दळवी यांचा अर्ज कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मागे घेणार नाहीत, पण आज त्यांनी तो घेतलाय. नाही बघा, कसं आहे की मी जसं म्हटलं की घरामध्ये प्रत्येकाला काय, आता ही महायुती आहे, सगळे पक्ष इतके बलाढ्य आहेत, भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना एवढी मोठ्याने आता फोफावते सगळीकडे, सतत आमच्याकडे नवीन नवीन लोक येत आहेत विविध पक्षातून, त्यामुळे ह्या आकांक्षा अपेक्षा या वाढत असतात. आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं, आता तिकडे संजय केणेकर आहेत संभाजीनगरचे, त्यांना 1.5 वर्षाची 13 महिन्याची टर्म मिळाली, ते सुद्धा तिकडे नाराजच आहेत. तर असं हे नाराजी नाट्य हे चालू राहतं. आणि जेव्हा हे बघा, पूर्वी प्रत्येक पक्षाचं स्वतंत्र सरकार आलेली आहेत, परंतु आता अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये ही युतीची सरकार येत आहेत आणि त्यामुळे वाटपामध्ये अनेक वर्ष एखाद्या पक्षावर अन्याय होतो किंवा दुसऱ्या पक्षावर अन्याय होतो, परंतु त्यातनं नेते मंडळी मार्ग काढतात. पण मनीषाताई, पुन्हा एकदा मी मुद्द्याकडे तुम्हाला आणते. या क्षणाला फक्त वाटाघाटी किंवा विधान परिषदेची जागा या संदर्भातला हा मुद्दा नाहीये. कुठेतरी पक्षाची पूर्णपणे मुस्कटदाबी केली जाते, पक्षाचं अस्तित्व भविष्यामध्ये धोक्यात येईल अशा पद्धतीने एखादा जेव्हा नेता बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे शेवटी तुमच्यासाठी सत्ता महत्वाची असणार आहे का पक्ष महत्वाचा असणार आहे, पक्षाचं अस्तित्व महत्वाचं असणार आहे? नाही बघा, प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व महत्वाचंच आहे, परंतु त्याही पलीकडे महाराष्ट्रामधलं हे जे सरकार आहे ते जनतेसाठी काम करणार आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. आणि त्यामुळे ओव्हरऑल जे काही एक महाराष्ट्रासाठी भलं व्हावं, आणि त्यासाठी कधी कधी एकाला त्याग करावा लागतो, कधी दुसऱ्याला त्याग करावा लागतो. आणि त्याग करता करताच ही महायुती असो, कुठलीही आघाडी असो, ही पुढे जात असते. आणि त्यामुळे समजुतीची भूमिका घ्यावी लागते. जसा आता रायगडचा विषय असेल तर निश्चितच आमचा क्लेम तिकडे आम्ही ठेवून आहे, आमचे तिकडे आमदार आहेत 3. आणि हे बघा, हे जोपर्यंत त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे अपेक्षा व्यक्त करणं हे चालू राहील. पण ही लवचिक भूमिका वारंवार शिवसेनेलाच घ्यावी लागते, महायुतीमध्ये राष्ट्रवादीला घ्यावी लागते, किंवा शिवसेना राष्ट्रवादी यांना एकमेकांमध्ये कुठेतरी समझोता करायला लागतो, असं का चित्र दिसतंय? नाही, असं नाहीये. बघा, आता आम्हाला ज्या 4 जागा मिळाल्या आहेत तिकडे भारतीय जनता पार्टीची पण कार्यकर्ते मागत होते की आम्हाला द्या म्हणून, तर असं मग ते दिल्या गेलं नाही निश्चितच, कारण ते सिटिंग आमचे होते. बघा, नाशिकमध्ये सिटिंग होते, नरेंद्र दराडे आमचे होते, रवींद्र फाटक तिकडे, ठाण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत होतं की आपण ही लढावी म्हणून. त्यामुळे ठीक आहे, ज्या सिटिंग आमच्या होत्या त्या आम्हाला मिळाल्या. बरोबर. पण याच्यात एक प्रश्न मात्र, 2 दिवस ज्या चर्चा चालल्या त्याच्यामुळे सर्वसामान्य सगळ्या शिवसेनेच्या एकत्रित जे सपोर्टर्स आहेत, जुने जे शिवसैनिक आहेत, त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची खरोखरच वेळ आली भविष्यामध्ये, तर पुन्हा शिवसेना एकत्र येतील का, जर तशी वेळ आली तर? नाही, अशा बघा काहीतरी काल्पनिक गोष्टींवर मत व्यक्त करणं हे मला मुळातच काही योग्य वाटत नाही. प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा आणि निवडणूक
ही त्या प्रत्येक पक्षाची ही एक लिटमस टेस्ट असते. प्रत्येक निवडणूक ही एक टेस्ट असते. ती कधी एखादा पक्ष पास होतो, कधी नापास होतो. परंतु हे आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये पण लोकांचं इन्कमिंग सुरू आहे. जसं प्राजक्त तनपुरे आलेले आहेत, असे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. बरं, ठीक आहे. म्हणजे तुम्ही हळूहळू दुसऱ्या शिवसेनेला सामावून घ्याल असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता बघा भविष्यात आता असा कुठलाही विषय नाही. जसं मी म्हटलं की हे सगळं काल्पनिक कोणीतरी चालवलंय, तर त्या गोष्टीला काही अर्थ नाहीये. बरं. आणि अंबादास दानवे बोलत असतील किंवा काय शिवसेना आता संजय राऊतांना कोण सिरियसली घेतं? एकच शिवसेना. इलेक्शन कमिशननी चिन्ह आणि शिवसेना हे नाव आम्हाला दिलंय, तरी सुद्धा अजून ते मान्य करायला तयार नाहीये. बरं. परंतु त्यांच्या मान्याने काही होत नाही. बरं, ठीक आहे. अर्थात अजून त्याचा पूर्णपणे निकाल लागायचा आहे. भविष्यामध्ये आपल्याला ते कळेलच. सध्या मात्र तुमच्याकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह याच्यामध्ये काहीच शंका नाही. आता नवनाथजी, याच्यामध्ये एक वेगळा भाग असा आहे की मधून अशा बातम्या सातत्याने येत असतात की भाजपच कुठेतरी लवचिक होऊन एका शिवसेनेचा हात सोडून ठाकरेंच्या शिवसेनेचा हात धरणार नाही याची खात्री वाटत नाही. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अजिबात नाही. आम्ही एकनाथजी शिंदे यांच्यासोबतच आहेत, ज्यांच्यासोबत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार आहेत. त्या शिवसेनेसोबतच भारतीय जनता पार्टी आहे. कुठेही एकनाथजी शिंदे यांचा हात सोडायचा, मूळ शिवसेनेचा हात सोडायचा आणि उबाटा गटाला साथ द्यायची ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. हे अधिकृतपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी देखील स्पष्ट केलं. कुठेही शिवसेना एकनाथजी शिंदे यांची आम्ही साथ सोडणार नाही. महायुती म्हणून अतिशय भरभक्कमपणे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. राहिला प्रश्न संजय राऊत यांचा, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो, संजय राऊत 2029ला त्यांचा संपूर्ण उबाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन करणार आहे. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. पूर्वीची मी तुम्हाला दाव्याने आणखी एक गोष्ट सांगतो की उबाटा गटाचे खासदार देखील त्यांच्यासोबत राहणार नाही. त्यांना त्यांची माणसं पण त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शिंदेच्या शिवसेनेला तुमच्यामध्ये विलीन करणार आहात म्हणून. संजय राऊत काही वायफळ दावा करत असतात. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने कुठला पक्ष भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून घेतला? आपण काँग्रेसचा इतिहास बघितला. जे काँग्रेसच्या सोबत गेले त्या सर्व पक्षांना संपवण्याचं काम काँग्रेसने केलंय. तसं आता उबाटा गटाची वेळ आहे. त्यामुळं संजय राऊतांच्या पक्षाचं पूर्ण अस्तित्व संपून जाईल आणि ते काँग्रेसमध्ये विसर्जित होईल. भारतीय जनता पार्टी मित्रांचा सन्मान करते आणि सन्मान राखते. पण नवनाथजी, एक प्रश्न अजून, कारण दिल्ली दूर आहे, अजून पुढची विधानसभेची निवडणूक अजून आलेली नाहीये. लवचिकता राजकारणातली याच्याबद्दल सातत्याने उच्चार केला जातोय गेल्या काही महिन्यांमध्ये. त्या पातळीवरती तुम्हाला असं वाटतं का की आत्ताचं जे महायुतीचं चित्र आहे ते नक्कीच निवडणुकीच्या वेळेला असंच असेल, एकसंध असेल? 2029ला लोकसभा असू द्या, विधानसभा असू द्या किंवा त्यानंतर होणाऱ्या महापालिका निवडणुका असू द्या, या तिन्ही निवडणुका भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष मिळून लढतील, महायुती म्हणून लढतील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. एकमेकांची साथ 2019च्या लोकसभेला, विधानसभेला आणि महापालिकेला देखील देऊ, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मित्राचा गळा घोटणारे भारतीय जनता पार्टीचे नेते नाहीत. ते उद्धवजी ठाकरे आणि उबाटा गटाचं सवय. ठीक आहे. मनीषाताई, तुम्हाला खात्री आहे का की खुर्चीसाठी तुमचा घात होणार नाही 2029 मध्ये? नाही, निश्चितच घात होण्याचा प्रश्नच नाहीये. सगळे नेते खंबीर आहेत आपापल्या ठिकाणी आणि त्यामुळे बघा, जागा वाटपामध्ये रस्सीखेच होणं हे कुठल्याही युतीमध्ये होत असतं. त्याच्यात नवीन काय नाही. गेले 25-30 वर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आहे आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीप्रमाणे आपला आपला वाटा मिळत असतो आणि हे असंच करता करता पक्ष पुढे जात असतात. बरं, ठीक आहे. नक्की कशा पद्धतीचं चित्र 2029 मध्ये दिसतंय हे कळणं अर्थातच आत्ता अवघड आहे, परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये विरोधक मात्र बरोबर तुम्हाला अडचणीत आणण्याच्या विविध पद्धती शोधत असतात आणि तशी संधी त्यांना मिळत असते, हे मात्र नक्की आहे. धन्यवाद तुम्ही दोघांनी. आम्हाला तरी विरोधक दिसत नाही. पूर्वी तुम्हाला विरोधकच दिसत नाही. विरोधक आहे कुठे? आता तुम्ही बघाल येणाऱ्या अधिवेशनामध्ये समोरच्या बाकावर कोण असेल आणि कोण नाही. बरं, ठीक आहे. मनीषा, ते कदाचित राजकीय पातळीवरती तसं नसलं, म्हणजे प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती किंवा विविध प्रश्न उपस्थित करताना तुम्हाला जरी तसं वाटत असलं तरी सुद्धा बरोबर जागा शोधून कळ मात्र ते तुमची काढतात, हे नक्की आहे. धन्यवाद, तुम्ही चर्चा केली त्याबद्दल. थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आज पहिल्या प्रश्नावरती कौल काय आलाय. शिवसेना विलिनीकरणाची उबाटा नेत्यांची ऑफर म्हणजे नक्की काय? 36,000 मतं आली आहेत. शिंदे गटाची फिरकी असं 55% सर्वात जास्त लोकांना वाटतंय. भाजपची कळ असं 19% लोक म्हणतायत आणि तिसरा जो आपला पर्याय होता त्याला 26% मतं गेलेली आहेत.
आता वळूया राज्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीकडे. तुम्हाला माहितीच आहे की 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीला यंदा बंडखोरीने ग्रहण लागलेलं आहे. प्रामुख्याने महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. कोकण, नाशिक, जळगाव, परभणी, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नांदेड इथल्या जागांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. काल सर्वाधिक ड्रामा झालेल्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी आज तयारी दाखवली आणि महायुतीच्या सुदैवानं, खरं तर राष्ट्रवादीच्या सुदैवानं तो विषय आज शमलाय. पण बाकी ठिकाणचं बंडखोरीचं नाट्य आणि त्याचे आफ्टर शॉक्स आजही बसत होते. भाजप विरुद्ध संभाजीनगरातनं शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या मुलाला रिंगणात उतरवलं खरं, पण त्यांना मुलाचा अर्ज मागे घ्यावाच लागेल असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. तर कोकणात मुलाविरुद्ध शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर सुनील तटकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तातडीने भेट घेतली. तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराला पाठिंब्याचं सूतोवाच केलं. त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकही जागा मिळाली नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केली. आणि तुम्हाला सांगते, या सगळ्यात एक आगळीच घडामोड घडली ती सोलापुरात. काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावरती सूचकाची, म्हणजे जो नॉमिनेट करतो त्या उमेदवाराला, त्याची सही बनावट निघाली. त्यातून भाजपने चक्क सूचकाचं अपहरण केल्याचे आरोप झाले. हे राजकीय नाट्य इतकं विकोपाला गेलं की काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावरती उतरल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कमालीचा वाद झाला. थोड्याच वेळापूर्वी या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवातीला आपण पाहूयात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न आम्ही जो विचारलाय तो, विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी शमवण्यात कोणाला यश येईल असं तुम्हाला वाटतं? महायुतीला, महाविकास आघाडीला, दोघांनाही का दोघांनाही नाही? आणि आता सर्वात आधी बघूयात सोलापुरातलं नाट्य. सोलापूरमध्ये महायुतीकडनं भाजपचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांनी अर्ज भरला. त्यात फत्तेपूरकर यांच्या अर्जावरची सूचकाची सहीच बनावट असल्याचा धक्कादायक आरोप झाला आणि हा आरोप स्वतः सूचक असलेल्यांनीच केला. सूचक म्हणजे उमेदवाराला नॉमिनेट करणारी जी व्यक्ती असते त्याची सही या अर्जावरती असते. बऱ्याचदा आपल्याच पक्षातील सूचक असतो. ही माहिती मिळताच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचल्या. त्यावर प्रणिती शिंदे निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणतायत असा आरोप भाजपने केला. आरोपानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी रंगली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे दुपारी 7 तास सुनावणी झाली आणि त्यानंतर अखेर काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्जच बाद करण्यात आलाय. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांचे सूचक असलेले नागेश भोसले यांची वक्तव्य आणि त्याचबरोबर उमेदवाराचं वक्तव्य परस्पर विरोधी असल्याचं आधीच दिसलं होतं. बघूयात या प्रकरणामध्ये कोण काय म्हणालं. त्यांच्याकडे बहुमत आहे तर त्यांना भीती कसली आहे? काय सिद्ध करायचं गुंडागर्दी तुम्ही प्रयत्न करताय? होऊ देत नाही इलेक्शन. एवढं काय तुम्ही खालच्या पातळीला जाऊन एवढा दबाव, म्हणजे किती गलिच्छ राजकारण आहे. लोकशाही पद्धतीत होऊ देत असं मी कलेक्टरना सांगितलं. कलेक्टरना सांगितलं तुम्ही कोणत्या पक्षासाठी सेवा नाही करत आहात, तुम्ही देशासाठी सेवा करताय. हा भान ठेवून तुम्ही त्या पद्धतीत निकाल द्या. 8-9 अर्ज झालेत. ह्यांच्या एकामुळे फरक पडतं काय? अख्ख्या जिल्ह्यातले गोळे केले तरी 4 नगरसेवक नाही, त्यांच्याकडे 4 सह्याचे नाहीत. त्यामुळं काँग्रेसची परिस्थिती एवढी ढासळलेली आहे. त्यांच्याकडे माणसंही नाहीत, सह्या करायला माणसं नाहीत. आता ही उद्दिनता आहे त्यांची. त्यांचा खोटारडेपणा दिसायला लागलाय लोकांना. कुठंतरी खासदारचं जे अपयश आहे, खासदारांना हे जर प्रसंग त्यांनी निवडणुकीत एवढा वेळ दिला असताना सोलापूरमध्ये राहिले असते तरी ही वेळ काँग्रेसवर आली नसती. 3 लोकांचा मला दबाव आहे आणि मी कोण तुम्हाला दबाव टाकते? मी आता कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही त्याचं सहीचं व्हेरिफिकेशन करा. दोन्ही सह्या एकच आहेत, परंतु उमेदवाराने ॲफिडेविट, सूचकाने ॲफिडेविट दिल्यामुळं कलेक्टर साहेबांनी हिअरिंग घेतलं, त्या बाबतीतलं आमचं म्हणणं ऐकून घेतलं
माझं असं म्हणणं आहे की हे इलेक्शन रद्द करून हे जे पूर्ण प्रक्रिया परत नव्याने सुरू करण्यात यावी. एकीकडे छाननीची प्रक्रिया सुरू असताना निकाल यायच्या आधी जर लोकप्रतिनिधी जाऊन जर दबाव टाकायचा प्रयत्न करत असेल हे तर कायदेशीर चुकीचं बाब आहे. आम्ही स्वतः कलेक्टर महोदयांना विनंती करणार आहे, जर कुठलेही लोकप्रतिनिधी या प्रक्रियामध्ये त्या कक्षामध्ये आत येण्याचा जर कोणाकडनं प्रयत्न झाला असेल किंवा आले असतील निकाल येण्यापूर्वी तर त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी मूळ काँग्रेस पक्षाचा नाहीच, मी आघाडीचा माणूस आहे, त्यामुळं माझ्यावर अधिकार कोणाचा चालत नाही. ही साहेब बोगस आहेत ही 100% आहे. ती मी आता पोलिटिशियनला एक तक्रार करणार आहे की बोगस यावर काहीतरी कारवाई व्हावी. पण भाजपने तुम्हाला किडनॅप केलं होतं का असा आरोप केला? हे नाही काय नाही, किडनॅप नाही, काय नाही, तुमच्यावर दबाव टाकला काही नाही, सगळं खोटं. आता पुढे जाऊयात आणि इतर विधान परिषद निवडणुका संदर्भातल्या ज्या काही घडामोडी झाल्यात त्याच्याकडे आपण एक नजर ठेवूया. आपल्या पोटच्या मुलांसाठी प्रत्येक पालक धावपळ करतो, मुलांचं भलं व्हावं यासाठी झटत असतो. असे 4 पालक सध्या विधान परिषद निवडणुकीत स्वतःच्या पाल्याची विजयी नौका पार करण्यासाठी निकराचे प्रयत्न करतायत. प्रसंगी बंडखोरी, स्वपक्ष किंवा आपल्या मित्रपक्षांच्या उमेदवारांची मनधरणी असेही फंडे आजमावतायत. त्यात सर्वाधिक चर्चेतले वडील आहेत ते सुनील तटकरे या रूपातील हेवीवेट नेते. आता तुम्हाला माहितीच आहे की विधान परिषदेची कोकणची जागा गेले 3 टर्म्स राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यातही तटकरे कुटुंबाकडे. या जागेसाठी महायुतीत पुन्हा एकदा स्वतःच्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्यात तटकरे यांना यश आलं. पण त्यांना रायगड जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येचं आव्हान देण्यात आलेलं होतं. जुईली दळवी यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या जागा सर्वाधिक आहेत आणि त्यात ही बंडखोरी तटकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत होती. अर्थात सुनील तटकरेंसारखे राष्ट्रीय नेते या प्रश्नामध्ये स्थानिक नेत्यांशी कशाला बोलतील, त्यामुळे त्यांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना गाठलं. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. अखेर आज मंत्री उदय सामंत यांना समेट घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. शिवसेनेच्या कोकणातील 5ही लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सामंतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट सूचनाच पोहोचवली असावी, कारण त्यानंतर अखेर आमदार महेंद्र दळवी यांनी मुलीचा या निवडणुकीतला अर्ज मागे घेतला. आणि आता विधान परिषद निवडणुकी संदर्भातली नाशकातली वेगळी घडामोड. महायुतीमध्ये नाशकाची जागा शिवसेनेकडे गेली. माजी आमदार नरेंद्र दराडे यांना तिथे तिकीट मिळालं. त्याचवेळी महाविकास आघाडीने उमेदवारच दिला नाही, त्यामुळे दराडे यांचा विजय सुकर होत असल्याचं चित्र दिसत होतं. पण काल अखेरच्या अर्ध्या तासामध्ये घडामोडी बदलल्या. भाजपचे नगरसेवक गणेश गीते यांचा मुलगा गोकुळ गीते यांनी अपक्ष अर्ज भरला आणि आज ठाकरेंच्या शिवसेनेने गोकुळ गीते यांना पाठिंबा देण्याचं सूतोवाच केलंय. त्यामुळे तिथल्या घडामोडींमध्येही ट्विस्ट आलाय. गणेश गीते यांना उमेदवारी युतीकडनं मिळाली नाही, त्यामुळे गोकुळ गीते त्यांचे बंधू त्यांनी खरं तर अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडनं त्यांना पाठिंबा दिला जाईल अशी चर्चा जी आहे ती संपूर्ण नाशिकमध्ये सुरू आहे. काय नाही, मला असं वाटतं त्यांची भूमिका काय त्याच्यावर अवलंबून आहे. त्यांनी जर आमचा पाठिंबा मागितला तर आम्ही शिवसेना प्रमुखांशी चर्चा करू, सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांनी पुढं जावं असं आम्हाला वाटतं आणि ही लढाई लढलीच पाहिजे. आता या सगळ्या धामधुमीमध्ये शिवसेनेच्या विलिनीकरणाची चर्चा जिथून सुरू झाली त्या छत्रपती संभाजीनगरामध्ये काय झालं हेही पाहूयात. तुम्हाला हे माहितीच असेल की छत्रपती संभाजीनगरची जागा ही महायुतीमध्ये भाजपला सुटली आणि लगेचच तिथल्या शिवसेनेमध्ये नाराजी पसरली. माजी मंत्री असलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला. हा अर्ज भरतानाच काल अब्दुल सत्तार यांनी भाजपकडनं होणारी मुस्कटदाबी आणि शिवसेनेच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू केली. आज तरी सत्तार यांचा मुलगा समीर यांनी अपक्ष म्हणून अर्ज मागे घेतलेला नाहीये, पण यावरनं माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी बोचरी टीका केली. याच दरम्यान सत्तार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांची समृद्धी महामार्गावरती घेतलेली सदिच्छा भेटही चर्चेचा विषय ठरली. माझं स्पष्ट मत आहे म्हणणं की अर्ज मागे घेतो प्रश्नच नाही, 100% घ्यावंच लागणार साहेब. गवताच्या गंजीर उभा असलेला माणूस आगीशी खेळणार नाही खेळणार. कधीतरी काहीतरी स्टंटबाजी करण्यात त्यांचा तो स्वभाव आहे. स्टंटबाजी नाही तर काय, त्यांना उभं राहून दाखव, 4ला नाही राहते.
आमचे तिन्ही नेते एकत्र बसतील, त्यांची समजूत काढतील आणि आमच्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील, आमचा उमेदवार विजयी होईल. आणि आता याच अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आज काय आल्यात, कशा आल्यात पाहूयात मीडिया सेंटरला. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असल्यामुळे महायुतीतील इतर नेते बंडखोरी करून स्वतःला तोंडघशी पाडून घेणार नाहीत असं त्यांचं मत आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया राजेंद्र म्हेत्रे यांची आहे. राजकारण्यांचे कसे आहे, तू मारल्यागत कर मी रडल्यागत करतो, सर्व चोरांचा बाजार. आज जो प्रश्न विचारला होता तो नक्की बंडखोरी कुठल्या बाजूला थांबवता येईल, महायुती का महाविकास आघाडी असा प्रश्न आहे. त्यावरती या प्रतिक्रिया आल्यात. आणि आता या सगळ्या विषयावरती एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय आहे हेही आपण पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. सत्तेची नदी ज्या बाजूनं वाहते त्याच्या उलट्या बाजूच्या प्रवाहात कोणीही सामील होत नसतं. आता हे पक्षात सामील व्हा म्हणून जे आमंत्रण देतायत त्यांना आणि ज्यांना हे आमंत्रण दिल्या जातंय त्यांना दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे शिवसेना विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून म्हटलं तर तशी गंमत जम्मतच सुरू आहे. कारण त्या निमित्तानं जे म्हणायचंय, जे चिमटे घ्यायचे, जे स्कोर सेटल करायचे, जो संशय निर्माण करायचा आहे, जे टोमणे मारायचे आहेत ते सगळं साध्य करता येतं. कारण काही कानं असो, गद्दार, मिंधे, खोके आणि कधीही वापस घेणार नाही अशा वल्गना केल्यानंतर आता एक होण्याची भाषा गमती जमतीतच का होईना सुरू तर झाली आहे. त्यामुळे परत एकदा तेच, राजकारणात कोणीही परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नसतं. ह्याचा दुसरा अर्थ होतो राजकारणात एकच आयडिओलॉजी चालते, ती म्हणजे सत्ताकारणाची. मध्यंतरी भाजप आणि उबाठा यांच्यात मध्यरात्री भेट, फोनाफोनी झाली, अशा जशा वावड्या उठल्या आणि विरल्याही. विलिनीकरणाच्या चर्चेचा जीवसुद्धा तेवढ्याच असण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कुठला पर्याय निवडलेला आहे, कुठल्या बाजूला आपला कौल दिलेला आहे. एकूण 42,000 मतं आलेली आहेत आणि बंडखोरी शमवण्यामध्ये कोणाला यश येईल तर महाविकास आघाडीला यश येईल 39% लोक म्हणतायत, 28% लोक म्हणतायत महायुतीला यश येईल, दोघांनाही यश येईल 16% लोकांना वाटतं आणि दोघांनाही नाही असं 17% लोकांना वाटतं. राज्यातल्या सर्वसामान्यांना अत्यंत महत्त्वाचे असलेले दोन विषय, हे दोन निर्णय आज चर्चेत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींच्या नावे असलेली बोगस खाती. तुम्हाला माहिती आहे की निराधार आणि गरिबीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने 2023 मध्ये सुरू केलेली लाडकी बहीण ही योजना सातत्याने चर्चेत असते. या योजनेमध्ये महिलांच्या नावाने सरकारी पैसे लाटत असल्याची सुद्धा अनेक प्रकरणं समोर आली होती. त्यानंतर सरकारने विशेष मोहीम राबवली आणि बनावट लाभार्थींना शोधून काढलं आणि त्यांना या योजनेतनं कमी करण्यात आलं. आता यामध्ये महत्त्वाची आकडेवारी अशी आहे की योजना सुरू झाली त्यावेळी 2,47,00,000 लाभार्थी होत्या. मार्च 2026 पर्यंत हाच आकडा कमी होऊन 1,66,00,000 पर्यंत पोहोचलाय. KYC झाल्यानंतर चक्क 16,000 पुरुषांनीही या संपूर्ण स्कीमचा, या सगळ्या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. आणि आता या पुरुषांकडनं पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतलाय. या माध्यमातून सरकारचे 12 ते 14,000 कोटी रुपये वाचतील असाही अंदाज आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आता काही लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे त्यामुळे 12 ते 14,000 कोटी रुपये वाचतील असा अंदाज आहे. याचबरोबर आज अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत चर्चेत असलेली बातमी म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे. याचा फायदा 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल असं यामध्ये सांगितलं जात आहे. अर्थात सध्या विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे औपचारिक घोषणा या संपूर्ण निर्णयाची सरकारने केलेली नाही आहे. विधान परिषदेच्या निवडणुका होताच ती घोषणा होण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सरकारने आज कठोर निर्णय घेतलाय आणि या योजनेचा परिणाम नेमका कसा असणार आहे हे आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. 14,000 ते 16,000 पुरुष लाभार्थी असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आलंय. 5 लाख याच्यामध्ये सरकारी कर्मचारीच लाभ घेत होते असंही दिसून आलं. 10 लाख आयकर भरणाऱ्या अशा लाडक्या बहिणी होत्या, त्यांची नावं कमी झाली आहेत. 4 ते 5 लाख लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहन होतं, म्हणजे याचा अर्थ मिळकतीचा जो काही याच्यातला निकष आहे तो पूर्ण होत नव्हता याच्यामध्ये. 61 लाख KYC अपडेट न केलेले सुद्धा अनेक लाभार्थी आहेत आणि त्यामुळे एवढा आकडा आणखीन वजा झालेला आहे या योजनेतनं. आता पुढचा विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि हा विषय राज्यासाठी नेहमीच संवेदनशील असतो. आता होणाऱ्या कर्जमाफीची शेतकरी अनेक महिन्यांपासून वाट बघतायत. आचारसंहितेमुळे या कर्जमाफीची अजून घोषणा नाही, पण त्याचा राज्यातल्या शेतकऱ्यांना नेमका फायदा होणार आहे तो कसा हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कर्जमाफी मंजूर झाली आहे. 2 लाखांपर्यंतचं कृषी कर्ज या अंतर्गत शेतकऱ्यांचं माफ केलं जाईल. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000चं अनुदानही दिलं जाईल. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल. 65 लाखांहून अधिक खात्यांवरचं कर्ज माफ होणार आहे. 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी मिळेल अशी योजना आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतची थकीत कर्ज माफ करण्यात येतील. तर असा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे आणि याच नोटवर आज आपण 0 आवरमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा ABP माझा.